होळी आणि रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण, ज्यात आपण सर्वांनी रंगांनी आपलं जीवन भरून टाकतो। पण काय असं काही करता येऊ शकेल की ज्याने हे येणारी होळी आणि रंगपंचमी आपल्या जीवनात सुख समृद्धी आणू शकेल? चला तर जाणून घेऊया असे कोणते वास्तूचे उपाय आहेत ज्याने हे जीवन नक्कीच बदलण्यास मदत होईल। पण तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्या वास्तू मनोज या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं। सर्वप्रथम आपणा सर्वांना वास्तू मनोज परिवारातर्फे होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। होळीच्या दिवशी घराच्या मुख्यद्वारासमोर थोडासा गुलाल टाकून घ्यावा, तसेच दीप प्रज्वलित करावेत, ज्याने आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते आणि कार्यात वृद्धी होते। यावेळेस आपण होळीच्या दहनाच्या वेळेस काही उपाय करणार आहोत, त्यावर बोलूया। होळीच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण करावा, ज्याने आपल्या घरातून धनाची कमतरता दूर होऊ शकेल। ह्या नारळासोबत विड्याचे पान आणि सुपारी सुद्धा वाहावीत। त्याचबरोबर 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात। यावेळेस आपण एक अनुभवसिद्ध असा उपाय करणार आहोत, ज्याने आपलं दुःख आणि दारिद्र्य त्या अग्नीमध्ये स्वाहा होईल। एक चौकोनी पांढरा पेपर घ्या, त्यावर आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या लिहून घ्या आणि सर्व शेवटी लिहा, माझ्या आयुष्यातील सर्व समस्या आता संपुष्टात आलेल्या आहेत, धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद, आणि त्याखाली आपली सही करावी। या पेपरला 2 वेळा फोल्ड करावं आणि त्या अग्नीमध्ये या संकल्पाने तो पेपर टाकावा की माझ्या जीवनात असलेल्या समस्या आता संपुष्टात आलेल्या आहेत। वास्तुशास्त्राप्रमाणे होलिका दहनाची जी राख असते ती घरी आणणं शुभदायक असते। ही राख एका पुडीत बांधून वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी, कारण आग्नेय दिशेचा संबंध हा अग्नितत्वाशी आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात असलेल्या पैशाच्या संदर्भातील समस्या या निघून जातात आणि लक्ष्मी प्राप्ती व्हायला सुरुवात होते। आपल्यावर समजा कोणाची वाईट नजर असेल तर आपल्या मस्तकावर आणि आपल्या गळ्यावर थोडीशी राख अंघोळ झाल्याच्या नंतर टिळ्याच्या स्वरूपात लावून घ्यावीत। पुढील उपाय म्हणजे या राखेला लाल कपड्यात बांधून 7 लक्ष्मी कवड्यांसोबत तसंच एक चांदीचं नाणं ठेवून तिजोरीत ठेवावं। हा उपाय शक्यतो शुक्रवारी करावा, याने लक्ष्मी प्राप्ती होण्यास सुरुवात होते। जर समजा खूप मेहनत परिश्रम करून सुद्धा आपल्याजवळ काहीच पैसा उरत नसेल तर यावेळेस एका लाल कपड्यामध्ये थोडीशी होळीची राख ठेवून हा कपडा आपल्या पर्समध्ये ठेवून द्यावा। यामुळे पैसे येण्याचे मार्ग कुठेतरी उघडे होताना आपणास दिसून येतील। शनी दोष, शनीची 7.5 पासून आराम मिळण्यासाठी या होळीच्या राखेचा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो। या राखेला पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिसळून प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर चढवावे। असं 7, 11 किंवा 21 सोमवार तरी नक्की करावे। सोबत ओम नमः शिवाय आणि ओम शं शनेश्वराय नमः या मंत्रांचा 108 वेळा जाप करावा। आपल्या वास्तूतून प्रत्येक प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी तसेच नकारात्मकता पूर्णपणे आपल्या वास्तूतून घालवण्यासाठी होळीची राख घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकून घ्यावीत। या उपायाने आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते। होलिकाच्या दहनापूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। होलिका दहनापूर्वी आपल्या वास्तूतील जुने पुराणे वापरात नसलेले चप्पल हे सर्वप्रथम घरातून बाहेर टाकून द्या। आपल्या वास्तूतील वापरात नसलेला जुना झाडू हा बाहेर टाकावा आणि त्या जागी नवीन झाडू आणावा। सुकलेलं तुळशीचं झाड बदलून त्या जागी नवीन झाड बसवून घ्यावेत। वापरात नसलेले कपडे टाकून तरी द्यावेत किंवा गरिबांना दान धर्म करावेत। तुटलेल्या वस्तू घराबाहेर टाकून द्या आणि त्या जागी नवीन वस्तू आपल्या वास्तूमध्ये आणाव्यात। तर आशा करतो आजची व्हिडिओ आपणास नक्कीच आवडली असेल। जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।